तुम्हाला सांगते, तुमच्या डेलीच्या बोरिंग शेड्यूलमधून ना फक्त 2 दिवसाची शॉर्ट ट्रिप काढा. फक्त 2च दिवस म्हणताय. कारण की त्या 2 दिवसाच्या मेमरीज पुढच्या 7 ते 8 महिने अशा रिवाइंड होत राहतात ना. सध्या मी हा व्लॉग एडिट करत आहे, हा 10 ते 12 दिवसाच्या अगोदरचा आहे. तरीही तिथल्या मेमरीज अशा मस्त फिरतोय ना डोक्यामध्ये, इतकं छान वाटतंय. कारण की तो टाईम माझ्या मनानुसार मी स्पेंड केला. मला कुठलीही घाई नव्हती, की सकाळी उठायचं आहे, पटकन हे करायचं आहे, ब्रेकफास्ट करायचा आहे, मिस्टर बॅचला चालले तर मला घाई गडबडीत असं सगळं किंवा तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे. नाही, मस्त निवांत स्केड्यूल. आरामात उठलो, ब्रेकफास्ट रेडी होता तिकडे. कॉम्प्लिमेंटरी होता आम्हाला, आमच्या पॅकेजमध्ये आम्ही घेतला होता. भारी ब्रेकफास्ट, खूप छान टेस्ट. मग नंतर स्विमिंग पूलवर आलो, तो पण कुठे पायऱ्या चढून वरती, ग्राउंड लेवलला नव्हता. म्हणजे खूपच भारी असं. आणि इनमिन खर्च किती आला? 15,000 ते 16,000. तेवढं तर आपण कुठेही वेस्ट करतो. कितीतरी मुली तर शॉपिंगच एवढ्या हजाराच्या करतात. मी तर नाही करत, मला स्ट्रीट शॉपिंग किंवा कमी पैसेवाली शॉपिंग आवडते. पण मला फिरायला जास्त आवडतं. माझं म्हणणं असतं की रोज रोज तेच ते शेड्यूल नको. आणि तुम्हाला सांगते, मेहफिल मिडोज हे जे रिसॉर्ट आहे इथे नक्की व्हिजिट करा. चिखलदऱ्याला जर गेले आणि तुम्हाला फक्त निवांत वेळ घालवायचा आहे, कुठेही फिरायची लगबग वगैरे नाही आहे, तर तिथल्या तिथे तुम्ही आतमध्येच इतक्या साऱ्या गोष्टी आहे का तिथे तुम्ही दिलखुश होऊन जाल बिलकुल. तर तुमच्या पार्टनरला हा रील नक्की शेअर करा, की एखादी तरी ट्रिप कर रे बाबा, एखादी तरी ट्रिप कर. त्यानंतर तिथनं निघून आम्ही नंद उद्यान, म्हणजेच तिथे एक संग्रहालय आहे गणपती बाप्पांचं, तिथे आलो. अशा अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत ना, आणि ते पण एका व्यक्तीच्या छंदामधून त्या संग्रहालयाने जन्म घेतला. बापरे! याचा पूर्ण टूर ना मी माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगवर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तो पार्ट 2 नक्की बघा. जय गजानन माऊली. बाय बाय.